नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मधील दुसरं प्रकरण वर्गसमीकरणे जे आहे त्यातील सराव संच 2.4 आज आपण अभ्यासणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न घेऊया। खालील वर्गसमीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ABCच्या किमती लिहा। हा प्रश्न बोर्डाला विचारला जातोच, म्हणजे फक्त या ठिकाणी आपल्याला सामान्य रूप जे आहे वर्गसमीकरणाचं त्याच्याशी तुलना करून आपल्याला ABCच्या किमती लिहायच्या असतात। एकदम सोपा प्रश्न आहे। आता पहिलं गणित दिले आपल्याला x² - 7x + 5 = 0। आता या समीकरणाची आपल्याला सामान्य रूप जे आहे वर्गसमीकरणाचं ax² + bx + c = 0 शी तुलना करून आता इथं a बरोबर किती आहे 1। वर्गसमीकरणात जे वर्गपद असतं त्याचा जो सहगुणक असतो ती किंमत a असते, म्हणजे a बरोबर 1। नंतर b बरोबर -7 आणि c बरोबर 5। अशा प्रकारे फक्त आपल्याला तुलना करून किमती लिहायच्या असतात। पुढचं गणित घेऊया। 2m² = 5m - 5। आता हे वर्गसमीकरण आपल्याला सामान्य रूपात दिलेलं नाही आहे, हे आधी आपण सामान्य रूपात लिहून घ्यायचं आहे। मग 2m² हा अधिक 5m इकडे त्यांना वजा होणार आहे, इथं हा धन आहे, वजा 5m हा -5 अधिक 5 होणार आहे बरोबर 0, म्हणजे 2m² - 5m अधिक 5 बरोबर 0। आता या वर्ग समीकरणाची आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करायची आहे, म्हणजे am² अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करून तुम्ही इथे ax² अधिक bx अधिक c लिहिलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे इथं फक्त m चल दिलेलं आहे म्हणून मी ते हे m वापरलेलं आहे। पण तुम्ही ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे। शी तुलना करून आता इथं m² सहगुणक म्हणजे a, मग a बरोबर 1, b बरोबर -5a, b बरोबर -5, कारण इथं -5m आहे आणि mचा सहगुणक जो असतो मधल्या पदाचा तो b असतो, म्हणून इथं b बरोबर -5 आणि c बरोबर 5। c बरोबर 5। आता पुढचं तिसरं उदाहरण घेऊया। y² बरोबर 7y। आता हे सुद्धा आपल्याला सामान्य रूपात दिलेलं नाही आहे, म्हणून y² हा 7y इकडे त्यांना वजा होणार आहे, वजा 7y। आता इथे तिसरं पद नाही आहे म्हणून आपण 0 लिहून घेऊया, अधिक 0 बरोबर 0, y² - 7y अधिक 0 बरोबर 0। आता याची तुलना आपल्याला ay² अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना करून मग a बरोबर किती आहे इथं 1, b बरोबर -7 आणि c बरोबर 0। अशा पद्धतीने आपल्याला सामान्य रूपातील वर्गसमीकरणाशी दिलेल्या वर्गसमीकरणाची तुलना करून ABCच्या किमती लिहायच्या असतात। दुसरा प्रश्न घेऊया। खालील वर्गसमीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। त्यातलं पहिलं गणित आहे x² अधिक 6x अधिक 5 बरोबर 0। तर इथं आपल्याला ABCच्या किमती लिहायच्या आहेत। ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य वर्गसमीकरणाची आपण तुलना केली तर a बरोबर 1,
बी बरोबर 6 आणि सी बरोबर 5. वर्गपदाचा सहगुणक हा ए असतो, नंतर मधल्या पदाचा सहगुणक बी आणि शेवटचं स्थिर पद हे सी असतं. ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप काय आहे की बी वर्ग वजा 4 ए सीची किंमत काढणे. आता बीची किंमत आहे 6. 6चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत आहे 1 आणि सीची किंमत आहे 5, म्हणून 4 गुणिले 1 गुणिले 5. आता 6चा वर्ग 36 वजा 5 1 5 5 20, म्हणजे 36 वजा 20 केले तर 16 उरतात. म्हणजे इथे या ठिकाणी बी वर्ग वजा 4 ए सीची किंमत आपल्याला मिळालेली आहे 16. ही दुसरी स्टेप आपण पूर्ण केलेली आहे. आता तिसरी स्टेप सूत्र लिहायचं आहे. एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4 ए सी छेद 2 ए बरोबर. वजा हा सूत्रातलाच आहे म्हणून तो वजा प्रत्येक ठिकाणी लिहायचाच आहे. बीची किंमत किती आहे 6 अधिक वजा बी वर्ग वजा 4 ए सीची किंमत आपण काढलेली आहे 16 छेद 2 गुणिले एची किंमत आहे 1 बरोबर वजा 6 अधिक वजा. आता 16चं वर्गमूळ हे 4 येतं, म्हणून अधिक वजा 4 छेद बे 1 बे. आता आपल्याला एक्सची किंमत या ठिकाणी काढायची आहे. इथं एकदा अधिक 4 घ्यायचा आहे, एकदा वजा 4 घ्यायचा आहे, म्हणजे वजा 6 अधिक 4 छेद 2 किंवा वजा एक्स बरोबर वजा 6 वजा 4 छेद 2. एक्स बरोबर वजा 6 अधिक 4, म्हणजे 6 म्हणणं इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असले की वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह द्यायचं आहे. म्हणून 6 मधनं 4 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 2 छेद 2 किंवा एक्स बरोबर समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करायची आहे. मग वजा 4 आणि वजा 6 10, चिन्ह आहे तेच द्यायचं आहे, म्हणजे वजा छेद 2. आता इथे 2ने भाग द्या, बे 1 बे, म्हणजे एक्स बरोबर वजा 1 आणि बे 1 बे, बे 5 10, म्हणजे किंवा एक्स बरोबर वजा 5. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 5 आहेत. त्यातलं दुसरं गणित घेऊया. एक्स वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. वर्ग समीकरण हे सामान्य रूपात दिलेलंच आहे आपल्याला, म्हणून डायरेक्ट आपण ए बी सीच्या किमती लिहूया. ए बरोबर 1, काहीच नाही म्हणजे सहगुणक 1. बी बरोबर ऋण 3 आणि सी बरोबर ऋण 2. ही पहिली स्टेप आहे ए बी सीच्या किमती लिहिण्यात. ए बी सीची किमती लिहून झाल्या आहे. दुसरी स्टेप आहे बी वर्ग वजा 4 ए सीची किंमत काढणे. आता इथं बीची किंमत आहे ऋण 3. ऋण 3चा वर्ग वजा 4 गुणिले ए सी म्हणजे एची किंमत आहे 1 आणि सीची किंमत आहे ऋण 2 बरोबर 3चा वर्ग 9 आणि ऋणाचा वर्ग धनच येतो. आता हा ऋण गुणिले ऋण इथं धन होणार. 4 1 4 आणि 4 दुणे 8, म्हणजे 9 अधिक 8 बेरीज होते 17. बी वर्ग वजा 4 ए सीची किंमत आपल्याला 17 मिळालेली आहे. आता सूत्र लिहायचं आहे. एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4 ए सी छेद 2 ए
वजा बीची किंमत -3 आहे म्हणून ती कंसात -3 लिहायचे आहेत. अधिक वजा बी वर्ग वजा 4ac किंमत आपण काढलेली आहे 17 छेद इथं पुन्हा किंमत काढायची नाही. इथं आपण किंमत काढलेली असते ती इथे डायरेक्ट तुम्ही लिहायची आहे. 2 गुणिले ए आणि एची किंमत आहे 1 म्हणून 2 गुणिले 1 बरोबर ऋण गुणिले ऋण धन 3 अधिक वजा वर्गमुळात 17 कारण 17चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही आहे. छेद बे1 बे. आता एक्सची किंमत 3 एकदा अधिक वर्गमुळात 17 घ्यायचा एकदा वजा घ्यायचा. 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 किंवा एक्स बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2 म्हणजे वर्गसमीकरणाची मुळे मुळे 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 आणि 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2 आहेत. पुढचं गणित घेऊया. तिसरं गणित 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. आता ABCच्या किमती ए बरोबर इथं आता 3 आहे. वर्गपदाचा सहगुणक 3 आहे म्हणून ए बरोबर 3 बी बरोबर 2 आणि सी बरोबर -7. आता बी वर्ग वजा 4ac किंमत काढायची. आता बीची किंमत आहे 2 म्हणून 2चा वर्ग वजा 4 गुणिले AC गुणिले ए 3 आणि सी -7 ऋण असेल तर ती कंसात टाकायची किंमत. मग 2चा वर्ग 4 ऋण गुणिले ऋण धन आणि 7 त्रिक 21 आणि 21 चौक 84 4 त्रिक 12 12 जाता 84 4 अधिक 84 बेरीज होते 88. बी वर्ग वजा 4ac किंमत आपल्याला 88 मिळालेली आहे. मग आता सूत्र लिहायचं आहे. इथं आपल्याला चल एम दिलेला आहे म्हणून एम बरोबर त्या ठिकाणी एक्सच लिहायचा नाही आहे तर वर्गसमीकरणामध्ये जे चल दिलेलं आहे ते चल इथे लिहायचं आहे. एम बरोबर वजा पी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2a. आता इथे किमती ठेवूया. वजा बी वजा आहे तसंच बीची किंमत 2 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac किंमत आपल्याला मिळालेली आहे 88 छेद 2 गुणिले एची किंमत 3 बरोबर वजा 2 अधिक वजा. आता 88चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत पण त्यातली एका संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल अशी संख्या आपण शोधायची आहे. म्हणजे 22 चौक 88 म्हणजे 4 गुणिले 22 छेद 6 बरोबर वजा 2 अधिक वजा आता 4चं वर्गमूळ 2 आणि वर्गमुळात 22 आहे तसेच छेद 6 बरोबर. आता इथं 2 सामायिक आहे म्हणून आपण 2 बाहेर काढून घेऊया. आता इथे शिल्लक राहिला वजा 1 कारण हा 2 आपण बाहेर काढला आहे. वजा 1 अधिक वजा हा 2 आपण इथं बाहेर काढला आहे म्हणजे इथं फक्त शिल्लक राहिला आहे वर्गमुळात 22 छेद 6.
आता आपण दोनने भाग देऊया. बे एक बे, बे त्रिक 6 बरोबर -1 अधिक वजा वर्गमुळात 22/3 म्हणजे एमच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. -1 अधिक वर्गमुळात 22/3 किंवा एम बरोबर -1 वजा वर्गमुळात 22/3 म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे -1 अधिक वर्गमुळात 22/3 आणि -1 वजा वर्गमुळात 22/3 आहेत. पुढचं गणित घेऊया. 5m वर्ग वजा 4m वजा 2. तर इथं एची किंमत 5, बीची किंमत -4 आणि सीची किंमत -2. पुढची किंमत बी वर्ग वजा 4ac काढायची आपल्याला. आता बीची किंमत आहे -4 म्हणून -4चा वर्ग वजा 4 गुणिले ए म्हणजे इथं 5 गुणिले सी -2. आता 4चा वर्ग 16, ऋणचा वर्ग धनच येतो तर ऋण गुणिले ऋण धन. 4 पंचे 20 आणि 20 दुणे 40 म्हणजे बी वर्ग वजा 4ac बरोबर 40 अधिक 10 56 म्हणजे 16 56 बेरीज होते. 40 आणि 16 56. आता आपल्याला सूत्र लिहायचं आहे. पुढची स्टेप सूत्र लिहा. एम इथं आपण चल एम वापरलेला आहे म्हणून जे चल दिलेलं असेल तेच इथं लिहायचं आहे. एम बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac/2a बरोबर. आता इथं वजा बीची किंमत आहे -4 म्हणून कंसात लिहायचे आहेत -4 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत 56 मिळालेली आहे छेद 2 गुणिले एची किंमत आहे 5 म्हणून 2 गुणिले 5 बरोबर. आता इथं ऋण गुणिले ऋण धन होणार. 4 अधिक वजा आता इथं 56चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. एका संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता आला पाहिजे म्हणजे 14 चौक 56 म्हणजे 4 गुणिले 14 छेद 2 पंचे 10 बरोबर 4 अधिक वजा आता 4चा वर्गमूळ आपल्याला काढता येते. 4चा वर्गमूळ 2 वर्गमुळात 14/10. आता इथे 4 आणि 2 मध्ये 2 सामायिक आहे म्हणून आपण 2 बाहेर काढला तर 2 दुणे 4 इथं 2 राहिला अधिक वजा हा 2 आपण बाहेर काढलेलाच आहे फक्त इथं शिल्लक राहिला वर्गमुळात 14/10. इथं आपण 2ने भाग देऊया. 2 एक बे, 2 पंचे 10 बरोबर 2 अधिक वजा वर्गमुळात 14/5. एम बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14/5 किंवा एम बरोबर 2 वजा वर्गमुळात 14/5.
म्हणजे वर्गसमीकरणाची मुळे मुळे 2 अधिक वर्गमुळात 14/5 आणि 2 वजा वर्गमुळात 14/5 आहेत. पुढचं 5वं गणित घेऊया. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आता हे गणित सामान्य रूपात आपल्याला दिलेलं नाही, ते आधी आपण सामान्य रूपात लिहून घ्यायचं आहे. म्हणून y वर्ग अधिक 1/3y हा 2 इकडे त्यांना वजा होणार आहे. -2 बरोबर 0. म्हणजे अशा पद्धतीने सामान्य रूपात आधी लिहून घ्यायचं आहे आणि मग ABCच्या किमती लिहायच्या. मग A बरोबर 1, B बरोबर 1/3 आणि C बरोबर -2. आता ह्या ABCच्या किमती लिहून घेतल्यात आपण. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे B वर्ग वजा 4AC किंमत काढणे. आता B वर्ग वजा 4AC मध्ये आपण किमती ठेवायच्या आहेत. Bची किंमत आहे तर 1/3. 1/3चा वर्ग वजा 4 गुणिले A 1 गुणिले C ऋण 2 बरोबर 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9. म्हणजे 1/3चा वर्ग येतो 1/9 वजा गुणिले वजा अधिक 4 1 4 आणि 4 2 8. आता इथं हे विषमछेद अपूर्णांक आहेत म्हणजे 1/9 अधिक 8/1. मग आता इथं तिरकस गुणाकार करायचा आहे. 1 1 1 अधिक 8 9 72 छेद 9 1 9 म्हणजे 72 आणि 1 73/9. म्हणजे B वर्ग वजा 4AC किंमत आपल्याला मिळालेली आहे 73/9. आता पुढची स्टेप आहे सूत्र लिहायचं आहे. y बरोबर वजा B अधिक वजा B वर्ग वजा 4AC छेद 2A. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. बरोबर वजा Bची किंमत आहे 1/3. 1/3 अधिक वजा आता ही किंमत आपल्याला मिळालेली आहे B वर्ग वजा 4AC 73/9 आणि छेदस्थानी 2 गुणिले A ची किंमत आहे 1 बरोबर 1/3 अधिक वजा आता इथं 73/9 आणि खाली छेदस्थानी बे 1 बे बरोबर 1/3. आता इथं आपल्याला 73चं वर्गमूळ काढता येत नाही आहे, परंतु 9चं वर्गमूळ आपल्याला काढता येत आहे. म्हणजे इथं लिहिताना वर्गमुळात 73/3 येणार आहे छेद 2 बरोबर. आता हे लिहिताना 1/3 अधिक वजा 1/3 हा 1/3 जो आहे तो आपण इथं पुढं घेतला आहे. 1/3 वर्गमुळात 73/2. आता हा 2 याला गुणिले होणार आहे. मग इथं आपण आधी आता 1/3 जो आहे तो 1/3 इथं सामायिक अवयव आहे, सामायिक आहे. मग आपण ती सामायिक संख्या आपण बाहेर काढून घेऊया. 1/3
कंसात इथे 1/3 काढला आपण. 1 अधिक वजा हा 1/3 आपण बाहेर काढलेला आहे. वर्गमुळात 73/2. आता हा 2 ह्या 3ला गुणिले होणार आहे म्हणजे 2×6. मग 1/6 कंसात 1 अधिक वजा वर्गमुळात 73. म्हणजे ही संख्या आता आपल्याला वायची किंमत लिहिताना y बरोबर 1 अधिक वर्गमुळात 73/6. एकदा अधिक एकदा वजा घ्यायचं आहे. मग y बरोबर 1 वजा वर्गमुळात 73/6. सॉरी, इथं वजा आहे. 1 मिनटं. इथं वजा 1/3 आहे. हा वजा आपल्याला इथं असाच कंटिन्यू करावा लागणार आहे. वजा 1/3. इथंसुद्धा वजा 1/3. इथं हा वजा 1/3 आणि इथं हा वजा येणार आहे. हा वजा, इथं वजा जे चिन्ह आहे ते कंटिन्यू कॅरी होणार आहे. इथं वजा 1/3 आहे. हा वजा 1/3 तसाच येणार आहे प्रत्येक ठिकाणी. आणि इथं आपण 1/3 बाहेर घेतलेला आहे म्हणून इथं वजा येणार आहे. वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 आणि हा 3 आणि 2चा गुणाकार होणार. 3 दुणे 6 वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73. म्हणजे या वर्गसमीकरणाची मुळं आहेत वजा 1 अधिक वर्गमुळात 73/6 आणि दुसरं मूळ आहे वजा 1 वजा वर्गमुळात 73/6. पुढचं गणित घेऊया. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. तर इथं a बरोबर 5, b बरोबर 13 आणि c बरोबर 8. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप b वर्ग वजा 4ac किंमत काढायची आहे. आता बीची किंमत आहे 13. 13चा वर्ग वजा 4 गुणिले a 5 गुणिले c 8. आता 13चा वर्ग 169 वजा 4×5 20 आणि 20×8 160. म्हणजे 169मधून 160 गेले, 9 उरले. म्हणजे बी वर्ग वजा 4ac किंमत आपल्याला मिळालेली आहे 9. आता पुढची स्टेप आहे सूत्र लिहायचं आहे. x बरोबर वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4ac/2a. प्रत्येक वेळेस सूत्र लिहायचंच कारण बोर्डाला सूत्रालासुद्धा मार्क असतात. म्हणून स्टेप बाय स्टेपच प्रत्येक गणित करायचं आहे कारण प्रत्येक स्टेपला मार्क असतात आणि जर एखादी स्टेप तुम्ही लिहिली नाही तर त्याचे मार्क तुमचे जातात. म्हणून प्रत्येक स्टेप ही लिहायचीच आहे. तर x बरोबर आपण सूत्र लिहिलेलं आहे. आता या सूत्रात आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. आता वजा सूत्रातलेच ऋणचिन्ह आहे आणि b बरोबर 13 अधिक वजा. आता b वर्ग वजा 4ac किंमत मिळालेली आहे आपल्याला 9 छेद 2 गुणिले a ची किंमत आहे 5 बरोबर वजा 13 अधिक वजा 9चं वर्गमूळ 3 छेद 5 दुणे 10. x बरोबर वजा 13 अधिक 3/10. आता इथं अधिक वजा 3 आहे. एकदा अधिक घ्यायचे एकदा वजा घ्यायचे. मग x बरोबर किंवा x बरोबर वजा 13 वजा 3/10. x बरोबर आता इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. मग 13मधनं 3 गेले 10
आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋणचिन्ह येणार. ऋण 10/10 किंवा x बरोबर, आता इथं समान चिन्ह आहेत, समान चिन्ह असेल तर बेरीज करायची, म्हणजे 13 आणि 3 16 आणि चिन्ह आहे तेच द्यायचं, म्हणजे ऋण 16/10. आता 10 गेला 10 गेला 10 1 10, म्हणजे x बरोबर ऋण 1 उत्तर आलेलं आहे. किंवा आता इथं आपण भाग देऊया, 2ने भाग जातोय. 2×5 = 10 आणि 2×8 = 16, म्हणजे x बरोबर ऋण 8/5. म्हणजे वर्गसमीकरणाची मुळं आलेली आहेत. वर्गसमीकरणाची मुळे -1 आणि -8/5 आहेत. प्रश्न तिसरा घेऊया. x² + 2 वर्गमुळात 3x + 3 = 0 हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. म्हणजे आपल्याला इथे एक वर्गसमीकरण दिलेलं आहे आणि उकल कशी काढायची आहे त्याचं इथे एक प्रवाह आकृती दिलेली आहे. आता इथं पहिल्या चौकोनात काय लिहिलं आहे बघा, x² + 2 वर्गमुळात 3x + 3 = 0 ची ax² + bx + c = 0 शी तुलना करून a b c च्या किमती ठरवा. म्हणजे आपल्याला इथं या समीकरणावरनं a b c च्या किमती लिहायच्या आहेत. नंतर दुसरं आहे b² - 4ac ची किंमत काढा. तिसरं आहे वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा आणि सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. म्हणजे आतापर्यंत प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण ज्या स्टेप्स केल्या त्या स्टेप्सची फक्त या ठिकाणी प्रवाह आकृती दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला आता हे उदाहरण सोडवायचं आहे. तर चला सोडवूया पुढचा तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात आपल्याला गणित म्हणजे वर्गसमीकरण दिलेलं आहे. x² + 2 वर्गमुळात 3x + 3 = 0. आता या वर्गसमीकरणाची आपल्याला ax² + bx + c शी तुलना करायची आहे. कारण पहिल्या चौकोनात आपल्याला प्रवाह आकृतीतला दिलेला आहे ax² + bx + c = 0 शी तुलना करून a बरोबर 1, b बरोबर 2 वर्गमुळात 3 आणि c बरोबर 3. म्हणजे ह्या प्रवाह आकृतीतल्या पहिल्या चौकोनातली स्टेप आपण पूर्ण केलेली आहे. आता पुढचं आहे b² - 4ac ची किंमत काढा. b² - 4ac बरोबर b ची किंमत आहे 2 वर्गमुळात 3 याचा वर्ग b² वजा 4 गुणिले a ची किंमत 1 आणि c ची किंमत 3. आता इथं 2चा वर्ग करावा लागेल आपल्याला. 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 3चा वर्ग येतो 3, कारण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 9, 3 त्रिक 9 आणि याचा वर्ग येतो 3. म्हणून इथं 4 गुणिले 3 वजा 4 1 4 आणि 4 त्रिक 12 बरोबर 4 त्रिक 12 वजा 12. म्हणजे इथं आपल्याला b² - 4ac ची किंमत 0 मिळालेली आहे. b² - 4ac बरोबर 0. नंतर तिसरं आहे सूत्र द्यायचं आहे. x बरोबर -b अधिक वजा b² - 4ac/2a. आणि पुढचं शेवटच्या चौकोनातली कृती आहे. या सूत्रात किमती टाकून सोडवायचं आहे.
बरोबर वजा, आता बीची किंमत आपल्याला इथं दिलेली आहे 2 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac किंमत 0 छेद 2 गुणिले एची किंमत आहे 1 बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 शून्याचं वर्गमूळ अधिक वजा 0 छेद 2. म्हणजे या ठिकाणी आपण 0 मिळवला तरी उत्तर तेच येणार आहे आणि वजा केला तरी उत्तर तेच येणार आहे. म्हणजे एक्सच्या या ठिकाणी दोन्ही किमती ज्या आपल्याला मिळतात त्या समान मिळत आहेत, सारख्या मिळत आहेत. वजा 2 वर्गमुळात 3 छेद 2 किंवा एक्स बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 छेद 2. कारण 0 मिळवला तरी उत्तर तेच येतं, वजा केला तरी उत्तर तेच येणार आहे. हा 2 2 आपण घालवला म्हणजे त्या ठिकाणी एक्स बरोबर वजा वर्गमुळात 3 किंवा एक्स बरोबर वजा वर्गमुळात 3. म्हणजे आपल्याला बी वर्ग वजा 4ac किंमत जर 0 असेल तर मग या वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकल ज्याला आपण म्हणतो, वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमाचे जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.